हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. सो इट्स बर्थडे डे जे पण म्हणू शकता तुम्ही. आणि आय गॉट दिस पार्सल. हे 2-3 दिवसापासून पडलेलं होतं, पण आज मला इथं डिलिव्हर झालं फॉर्च्युनेटली. आणि उद्या एक मोठं जे पार्सल आहे ते येत आहे, पैशानं मोठं आहे. तर मग त्याच्यामुळे आपली व्लॉगिंगचा जो क्वालिटी आहे आणखी पण चांगली होऊन जाईल. नेव्हरदलेस बघूयात आजचा दिवस कसा जातो. ॲक्च्युली काय सांगायचं आहे तुम्हाला, ॲक्च्युली याच्यामध्ये काही आहे नाही. अर्धे म्हणजे खूप सारे पैसे ते याच्यातच जाते माझे. ट्रायपॉड आणा, हे आणा, याच्यात 2 ट्रायपॉड आहे आता, कारण की जुने ट्रायपॉड घरी राहिलेले आहे. तर आणि उद्याचं पण याच्याच रिलेटेड आहे, कंटेंट क्रिएशनच्या. ते आल्यावर मग तुम्हाला दाखवतो. रुपये मेरे गधों के जैसे सोए वही दोस्त. रात्रीला 3ला झोपून पहिल्यांदा 7 वाजता उठलेलो आहे. आय थॉट म्हणजे ठीक आहे, ते राहते किक राहते किंवा आज चांगला दिवस आहे, लवकर उठायचं राहते म्हणून. तेव्हा लवकर रेडी होतो. आणि तिथं आउटेजचं काम चालू आहे 2 दिवसापासून, ते झालेलं नाही. तर आय डोंट थिंक की आज पण आम्हाला म्हणजे असं घुमागी मला टाईम भेटेल. तर बघावं लागेल आउटेज वगैरे. ते जे बस आहे त्याच्यावर थोडं काम चालू आहे, तर ते झाल्यावर मग आय थिंक आपल्याला म्हणजे मला टाईम भेटेल. तर बघूयात, आज बाहेर जायचं होतं. थोडा अजून प्लॅन आहे की काहीतरी करायचं आहे, तर ते मग तुम्हाला दाखवणार. हे गाईज पाऊस वेगळा आहे आज चालू, आणि सोबत आउटेजचं काम आहे ते पण चालू. तर आय डोंट थिंक सो मला आज टाईम भेटेल, पण बघतो, ट्राय करतो. नागोठणे वगैरेमध्ये जाऊन पाहतो, तिथून काहीतरी घ्यायचं आहे. एक वेगळा प्लॅन आहे, तर तो करायचा आहे. आय होप तो झाला तर बरं वाटेल मला. शूज बघा गाईज किती खराब झालेला आहे, कारण की तो प्लॅस्टिकचाच चालतो इथे पावसामुळे, आणि फील्डवर गेल्यामुळे बेकार तर होतेच. A few moments later. हे गाईज इथे एक छोटी शाळा आहे, म्हणजे 8वी 9वी 10वीची आहे वाटते. तर तिथे जाता मी बघतो तिथे म्हणजे जे पण काय म्हणतात त्याला, प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर असतील, तर त्यांना विचारतो की नेमका किती लोक वगैरे आहेत तिथे, म्हणजे स्टुडंट किती आहे. सो छोटंसं गिफ्ट देऊन देतो माझ्या बड्डेला त्यांना. म्हणजे लास्ट टाईम मी गेलेलो होतो इथे, रनिंग करत होतो, तेव्हा मला दिसलं. जवळपास आता 1 महिना व्हायचाच आहे, अजून 25 दिवस झाले, 1 दिवस गेलेलो मी. तर बघतो त्यांचं टायमिंग वगैरे काय आहे, विचारपूस करतो थोडा, आणि मग बघूयात. मग त्यानंतर गिफ्ट आणायला जावं लागेल ना, काउंटनुसार आणावं लागेल, कमी नाही पडलं पाहिजे. तर बघूयात आता. तिथे 2 स्टुडंट दिसत आहे, येत आहे. ती इथेच आहे शाळा, ती बाजूला. ठीक आहे, जाऊन बघतो आता आहे का, म्हणजे त्यांचं टायमिंग वगैरे काय असते. मे बी सकाळी असेल तर मग उद्या. ते दोघं जे मुलं भेटलेले होते, त्याचं एकाचं नाव दीपांशुर आहे आणि दुसऱ्याचं नाव अमन भगत का भागवत असं काहीतरी होतं. तर त्यांनी म्हणजे इन्फॉर्मेशन देऊन दिली काउंट किती आहे वगैरे वगैरे. तर आय थिंक 70 आहे, 8, 9, 10चे, आणि मिळून स्टुडंट आणि म्हणजे ऑन रोल, आणि 5 टीचर्स आहे. तर बघूयात आता, तेवढं काहीतरी गिफ्ट वगैरे घेतो आणि मग शेअर करतो. तो फॉर्च्युनेटली ते आपल्याला भेटून गेले, आणि त्यांचा टायमिंग 11, 11:30 ते 4:30पर्यंत आहे. आणि हा मोबाईलमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे ते काही रेकॉर्ड करता नाही आलं. तर कारण की ते निघाले होते, लवकर आलेले आणि गेलेले होते. तर बघतो आता, मोबाईल पण आपल्याला चेंज करावा लागेल. हे गाईज फॉर्च्युनेटली मला बी इथे गाडी भेटलेली आहे. तर आता जात आहे इथं नागोठणेमध्ये, थोडंसं गिफ्ट वगैरे बघतो काय घेता येईल बेस्ट, आणि बघूयात आता. आणि मग दुपारी डिस्ट्रीब्यूट करून देऊ. तर सध्या ते घेऊन आपण ऑफिसला जाऊ, आणि ऑफिसमधून मग सगळे आल्यावर मग डिस्ट्रीब्यूट करूयात. तर असले तर या, नाही तर मग येऊन जाईल. धन्यवाद. इथे पाहिलेलं आहे मी पेन, पण तिथे 50चाच काउंट होतो. तर इथे एक वेळेस बघून घेतो सेम टू सेम पेन आहे का अवेलेबल. गाईज या मॉन्टेकचा 80चा काउंट भेटून गेला आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. तर हे मिक्स झालेलं आहे.
10चा वेगळा काउंट असेल. तर याला आता एका याच्यात पॅक करून घेतो आणि टीचर्ससाठी वेगळे घ्यावं लागेल पेन, तर ते 5 किंवा 6 घेऊन घेऊ. ते 80चा काउंट करत नाही, आता पूर्ण डब्बाच घेऊन घेतो 100चा, तर थोडा डिस्काउंट भेटून जाईल आपल्याला. आणि बघूयात आता टीचरसाठी कोणता घ्यायचे. तर गाईज हा टीचर लोकांसाठी हा चूज केलेला आहे. आय होप हा चांगला दिसत असेल. गाईज हे स्टुडंटसाठी आणि हे टीचरसाठी, तर दोन्ही सिलेक्शन झालेलं आहे. हा चांगला दिसत पण असेल तुम्हाला. हा ग्रीन आहे, 2 ग्रीन आणि 1 ब्ल्यू आहे. कधी फायनली आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे. आणखी पण आपल्याला चॉकलेट घ्यायचे आहे, त्याची पण पॅकिंग करायची आहे. तर बघूयात आता. हे तर झालेलं आहे, आता दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागेल आपल्याला. हे घेतलेलं आहे मी, बट अनफॉर्च्युनेटली पाऊस खूप जास्त येत आहे. गाईज आता इथून आपण कॅडबरी घेऊन घेऊ. गाईज डेअरी मिल्क बघत आहे. डेअरी मिल्कचा आणखी एक पार्ट आहे जो दावाला आहे, तो घेत आहेत. काही क्रिस्पेलो घेतलेले आहे हे, त्यानंतर काही मंच घेतलेले आहे आणि काही तिथे 5 स्टार आहे ते घेतलेले आहे. तर 3 झालेले आहे. ते वेगळ्या याच्यात ठेवचा, वेगळ्या डब्यात द्या त्याला. 5-6 आहे यामध्ये चॉकलेट घेतलेले आहे, बाकी ते आहे चॉकलेट. तर बघूयात आता. काही स्ट्रगल देख रहे हो, प्रत्येक गोष्टी स्ट्रगल आहे माझ्यासाठी. एवढं वाईट कसं काय होऊ शकते. एक तर माझी शिफ्ट आहे आज, दुसरं म्हणजे पाऊस चालू आहे, तिसरं म्हणजे ॲडिशनल कॉल करत आहे लवकर आहे, आणि चौथी गोष्ट म्हणजे जो तिथं थांबणार होता तो दुसऱ्याच कामावर निघून. इतना गलत कैसे हो सकता है. ठीक आहे, म्हणजे आता अटकल्यासारखं झालो इथे. बघूयात आता. तो जर आला तर मग हे गिफ्ट्स वगैरे आपल्याला देता येईल. आणि सध्या तर आता कंट्रोल रूमला जावं लागेल आणि चॉकलेट ठेवून देतो रूममध्ये. आणि 2-3 वाजता जावं लागलं आपल्याला स्कूलमध्ये. सध्या सबस्टेशनमध्ये जाऊन पाहिजे कंट्रोल रूममध्ये, म्हणजे परिस्थिती अंडर कंट्रोल आहे की नाही आहे ते बघावं लागेल. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. 2 दिवस इथे पाऊस नव्हता. आज जसा बड्डे होता माझा, पाऊस चालू झाला. तेही कमी नाही आहे बरं, दिवसभरापासून चालू आहे. आता आउटेज पण आहे बरं त्याच्यात. आणि ते जे बस आहे ते डेट केली आहे, मग अजून त्याचं काम लागलं तर 3 तास त्याच्यात चालले जाईल. बघूयात आता. काही चार्जिंग ऑफ बस बी जस्ट लिहितो आता मी, कारण की जो अब तू गया बेटा. टाटा, गुड बाय, गया. A few moments later. हे गाईज, तर लंच झालेला आहे. 2 वाजले. आय थिंक आपल्याला 4 वाजता तरी इथून निघून जावं लागेल गिफ्ट द्यासाठी. तर बघूयात आता टाईम भेटतो काय तर. सध्या तरी कंट्रोल रूममध्येच बसावं लागेल आपल्याला, कारण की कंट्रोल रूममध्ये कोणीच नाही आहे सध्या. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हे गाईज, कंट्रोल रूममध्ये काम चालूच आहे, म्हणजे कोणी आहे नाही म्हणून मला बसावं लागत आहे. आणि इकडे एक काम दिलेलं आहे, ते ॲव्हरेज मॅक्झिमम लोड काढायचं होतं ICTवर, त्याची शीट बनवायची आहे. ते मी बनवत आहे, पण 3 वाजता मग आपण इथून घेऊन जाऊ गिफ्ट स्कूलमध्ये त्या मुलांना द्यायसाठी. तर बघूयात आता. कोणी आलं पाहिजे तिथं मला रिप्लेस करायला, आणि मग आपल्याला जावं लागेल. सारी उम्र मैं जो कर जबड़े आ रहा तेरे पिच. अरे बड़े खतरनाक लोग हैं. गाईज, ते म्हणतात ना चांगल्या कामात अडथळे जास्त येतात, तर त्यामुळे ते जे गिफ्टचं होतात तो प्रोग्राम आज कॅन्सलच झाला. म्हणजे 5:30 वाजलेले आहे, म्हणजे गेलोच नाही मी शाळेत. तर उद्या सकाळी जाणार, कारण की इथे पण मला काम लावून द्यायला मॅक्झिमम लोड लिहायचं. आणि जे माझेवाले रिप्लेसर होते ते काही आलेले नाही, तो एक दुसऱ्याच कामात अडकला. आणि एक तर आज सुट्टी होती, तर त्याला बोलावणं काही चांगलं वाटलं नाही मला. तर बघूयात, उद्या सकाळी देऊन देऊ आपण गिफ्ट. आणि बाकी दिवस आता कसा जाते बघूयात. आपलं शाळेत जाणं होत होतं, तर क्या हो गया. कशाचं? A few moments later. हे बडी रात्रीचे 9 वाजलेले आहे, आणि आय थॉट की थोडंफार अरेंजमेंट केलेलं असेल मित्रांनी केक वगैरेचं. तर ते म्हणजे केलेलं आहे वाटते आय थिंक खाली. तर जात आहे आम्ही. आपला एक गडी आहे, मोबाईलवर बोलत आहे. तर रे
या मैं भूल जाऊं. एवढ्या दूर गेलेला आपला केक रेडी आहे आणि हा माझा फ्रेंड आहे अक्षय, तर यानं आणलेला आहे हा. तर थँक्यू व्हेरी मच अक्षय. आणि बाकी एक मित्र आहे अंकुश यायचा आणि बाकी ॲडिशनल मे बी येऊन जाणार आले तर बघूयात आता कोण कोण येतात. तर गाईज केकची अनबॉक्सिंग करूयात आपण. गाईज केक रेडी आहे पण काही लोक यायचे आहे तर बघूयात आता ते येणार आहे. एक आपला मित्रच आहे कंट्रोल रूममध्ये, तो पण येतोय आणि 2 मेंबर अवेलेबल आहे इथे. केक पण वाट पाहून आला असेल लवकर कापान जाऊ द्या मला पोटात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अंकुश भाई आलेला आहे, आपला गाडी आला गिंबल घेऊन. गाड़ी स्टार्ट कर. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? झालं का देऊन देऊ हे बघ. अरे ते कापण कसं ते नाही नाही. हे गाईज आय थिंक आम्ही इथे बिजली हॉटेलमध्ये पार्टी करणार आहे किंवा मग जेवण करणार आहे किंवा मग डिनर करणार आहे. अँड दिस इज इकडं मुंबई आहे आणि इकडं गोवा आहे आणि इकडं बिजली हॉटेल आहे आणि इकडे आपलं सबस्टेशन आहे. तर तुम्ही बघू शकता अजून काही पाऊस चालूच आहे आणि तो पण आजच्या दिवस आणि तो पण एवढा जास्त. 2 दिवसापासून 0 पाऊस होता, आता तर बंदच नाही उन्हाला. तर एवढं सगळं आजच व्हायचं होतं एवढं. कचरों से भरा हुआ रास्ता को हम ओलांडते हुए पॅन्ट की ऐशी की तैशी होणार आहे आता. करवे काय मसाला बाबर याचा स्टार्टर बोलावलेला आहे. बाकी मेन कोर्स आम्ही अजून ऑर्डर करायचा आहे. कॅन्डल विजवते तेव्हा मजा नाही आली. हॅपी बर्थडेची मजा नाही आली कॅन्डल पिऊन.
एक तरी आणा लागत तिघांमध्ये काहीच नाही. नो चेंज. नो चेंज. हा घरी नाही जात म्हणजे नाही अलगच चेंज. गाणे कोण बंद केले? गाणे लगाव ना. मी काय म्हणतो आपण जाऊच नाही कंट्रोल मध्ये. कंट्रोल रूम मध्ये उद्या आता करते ते काय ना रे. आवाज बढाव. हे काही स्टार्टर झालेलं आहे. आता मेन कोर्समध्ये बघूया काय काय आहे. तर इथे चिकन लपेटा घेतो एक. ह्या पण काय हो चिकन लपेटा खातो का? लपेटा काय? ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं चिकन अंडी हाफ. काही चिकन अंडी आम्ही दिलेली आहे ऑर्डर. बाकी आम्ही तिघं नॉनव्हेजवाला आहे आणि एक व्हेजवाला आहे. तो गेला तिकडं. तर बघूया जरा ते खाऊन घेऊ. आणि टाईम जर पाहिला तर 10:15 वाजलेले आहे. तर होऊन जाईल आपला 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत मग रूममध्ये पण जायचं आहे आपल्याला. इकडे बघ म्हटलं तर बघते यार. इकडे बघ. अगं मोठा छत्री त्या छत्री अंधार असेल ते उभी दिसत आहे पंपवर. गावात आता तुझावाला बड्डे कधी आहे रे? झाला बाबा आयाममध्ये. झाला? आयाममध्ये थिएटरमध्ये केलेला. काय गोष्ट कर. तुझा कधी आहे रे बड्डे? तुझाही झाला साला. हां त्या दिवशी तुझा बड्डे होता. शिट.
काय जेवण झालं, डान्स झाला, आता नाईट शिफ्ट आहे माझी, तर जावं लागेल मला. ठीक आहे, बाकी बघूयात उद्या. हां 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 तर चला कंट्रोल रूममध्ये जाऊयात आपण. हे गाइस, बर्थडे के दिन भी मेरे को छुट्टी नहीं मिली, तो ठीक है, थोड़ा सा एन्जॉयमेंट हो गया है. तर बघूयात आता, नाईट करायची आहे. 11:15 वाजलेले आहे सध्या. पाणी ठेम ठेम गड. उद्या 6 वाजता आणखी एक बसचा आउटेज आहे, तर मे बी मग उद्या 10 वाजेपर्यंत पुन्हा एंगेज राहील माणूस. आता 12 वाजले, झोपीची ऐसी की तैसी हो गई आहे. ठीक आहे, पुढच्या महिन्यापासून थोडं रिलॅक्स होणार, म्हणजे 15 दिवसानंतर. आणि तसंही पण मी काही करणार नव्हतो, तर ठीक आहे, थोडंसं आपली कामाची जबाबदारी पण कंप्लीट होऊन जाते. हे गाईज, तर रात्रीचे आता 1:30 वाजत आले जवळपास, आणि व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. सो एडिट करतो आणि बघतोय उद्या. आय थॉट एक थोडंसं जे आपण गिफ्ट आणलेलं होतं ते द्यायचं होतं स्कूलमध्ये. आज अनफॉर्च्युनेटली मी देऊ नाही शकलो, पावसामुळे म्हणा की थोडं इथं शिफ्टचा प्रॉब्लेम होता त्यामुळे. तर उद्या ते कवर करूयात आपण, ते देऊन देऊयात. थोडंफार मला रिलॅक्स वाटेल, जे मला करायचं होतं ते मी केल्यासारखं वाटेल बर्थडेला. तर करतो मी व्हिडिओ एडिट आणि सी यू.